आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. निवडणुकीमध्ये 2100 रुपयाचं आश्वासन देखील दिलं गेलं होतं. आता या संपूर्ण ज्या लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची स्क्रुटनी जी आहे ती केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ हातात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली. म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय? तेच आहे. शिंदे साहब, पोर्टफोलियो को बंटवारा हो गया, क्या एक्सपांशन कभी तक होगा सर? एक्सपांशन कभी तक होगा? आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन 24/7 अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार. एक टीम म्हणून काम करणार. आणि आपल्याला मी सांगतो, जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली, सहकार्य दिलं, तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काही मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत, गृहमंत्री अमितभाई आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकलो. आणि म्हणून मी नवीन आमचे सहकारी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांची वाटचाल जी आहे ही यशस्वी वाटचाल ठरवून काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला. आणि काही लोकांनी तर वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर. काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळे. आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा, तुम्ही काय करता? तुमच्याबद्दल चांगला बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का? नाना नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये? नाना बघा काय आहे, तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते. तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होतंय की नाही?
आता बघा म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57 आमदार, आणि काँग्रेसला मिळाली 80,000, 80 लाख, त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का? त्याच्यावर भाषण नंतर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला नाना लोकसभेला 73,77,674 मतं मिळाली आम्हाला. किती? 73 लाख. आणि जयंतराव आपल्याला मिळाले 58 लाख, आणि आम्हाला 7 मिळाले, तुम्हाला 8 मिळाले. मग आता आम्ही काय म्हणायचं? बरं, दुसरी गोष्ट, लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे, नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात. लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि म्हणून 2,48,12,627 नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली, आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000, म्हणजे 2,48,00,000 आणि 2,50,00,000, 2 लाखाचा फरक. तुम्हाला किती मिळाले खासदार? 31, आणि आम्हाला 17. मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट? बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं हा? आणि नाना काय माहिती याच्यामध्ये, जेव्हा बघा किती शहर, किती राज्य तुम्ही जिंकली. तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, झारखंड जिंकलं, तुम्ही लोकसभेमध्ये जागा जिंकल्या. हे कसं आहे, हरलो की ईव्हीएम वर आरोप करायचा. तर गेल्या 2.5 वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. एकनाथ शिंदे आणि आमची महायुती, देवेंद्र फडणवीस. आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएम वर आरोप करता. आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही.